रशियावरील ड्रोन हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या कंटेनरमध्ये स्फोट झालाय। रशियन व्यक्ती कंटेनरमध्ये शिरताच हा स्फोट झाल्याची घटना घडली। रशियाच्या ओलेना एअरबेसवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला झाला होता। युक्रेनच्या ज्या कंटेनरमधून ड्रोन हल्ला झाला त्याचा स्फोट झाल्याची माहिती आता समोर आली आहे। युक्रेनने रशियावर आजपर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केलाय। युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर ड्रोनने हल्ला केला। युक्रेनच्या हल्ल्यात रशियाची 40 लढाऊ विमानं नष्ट झाली आहेत। यामध्ये A-50, Tu-95 आणि Tu-22 या विमानांचा समावेश आहे। Tu-95 आणि Tu-160 ही विमानं लांब अंतरापर्यंत उड्डाण करू शकतात। या विमानांमध्ये क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे। ही विमानं रशियन हवाई दलातील सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक मानली जातात। हीच विमानं नष्ट झाल्यानं रशिया बॅकफूटवर गेल्याचं म्हटलं जात आहे। या हल्ल्यात रशियाला अंदाजे 20,000 कोटींपेक्षा जास्त नुकसान झालंय। युक्रेनने हल्ला केलेला बेला एअरबेस हा युक्रेनच्या सीमेपासून सुमारे 4,000 किलोमीटर अंतरावर आहे। तर दुसरा ओलेन्या नावाचा दुसरा एअरबेस 1,800 किलोमीटर अंतरावर आहे। युक्रेनने या कारवाईसाठी 117 ड्रोनचा वापर केलाय। या कारवाईसाठी युक्रेनने रशियातच ऑफिस थाटलं होतं। हे ऑफिस रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसच्या ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर होतं। तरीही रशियाला याचा सुगावा लागला नाही। युक्रेनने हे ड्रोन एका लाकडी कंटेनरमधून रशियात पाठवले। या कंटेनर्सने रशियाच्या हवाई तळांजवळ प्रवेश मिळवला। त्याच कंटेनरमधून हे ड्रोन लॉन्च केले गेले। ड्रोन लॉन्च झाल्यानंतर हे कंटेनर्स नष्ट करण्यात आले। रशियावरच्या या हल्ल्याची तयारी 1 वर्ष 6 महिने आणि 9 दिवसांपासून सुरू होती, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलंय। रशियाकडून होणारे बॉम्ब हल्ले थांबवण्यासाठी हल्ला केल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे। रशियन विमानं दररोज रात्री युक्रेनियन शहरांवर हल्ला करतायत। त्यामुळे हा हल्ला रोखण्यासाठी आम्ही प्रतिहल्ला केला, असं युक्रेनचं म्हणणं आहे। युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशिया काय प्रत्युत्तर देणार हेच पाहावं लागेल।